नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आलू पराठा हा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतो. पण बऱ्याच जणांना आलू पराठा बनवणं थोडंसं कठीण जातं. पराठे लाटताना फुटतात. त्यामुळे त्यांना पराठे बनवायचं टेन्शन येतं. पण आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अतिशय छान असा गुबगुबीत, सॉफ्ट आणि टेस्टी असा आलू पराठा तयार करून दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही आलू पराठे बनवाल, तर तुमचा एकही पराठा लाटताना फुटणार नाही. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी तसेच टिफिनसाठी तुम्ही ह्या पद्धतीचे आलू पराठे अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकाल. बनवायला फारच सोपे आणि खाण्यासाठी तर अत्यंत टेस्टी लागतात हे आलू पराठे. अनुभव नसणाऱ्यांनाही जमेल असे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे आलू पराठे आज तयार करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर आलू पराठे बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या साईजचे उकडलेले बटाटे घेतले. हे दोन्ही बटाटे मी ह्या बारीक किसणीने किसून घेणार आहे. उकडलेले बटाटे तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश सुद्धा करू शकता. पण त्यामध्ये बटाट्याच्या बारीक बारीक फोडी राहू शकता. त्यासाठी बटाटे अशी बारीक किसणीने किसून घ्यायचे. पराठ्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय. तर असे हे उकडलेले बटाटे किसणीने किसून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हा ठेचा घालणार आहे. 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशोप यांचा मी असा हा एकत्र ठेचा तयार करून घेतलाय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्यासोबतच 1 चमचा धनेपूड घालायची आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पाऊण चमचा आमचूर पावडर घालणार आहे. ह्याच्याने पराठ्यांना छान चटपटीत टेस्ट येते. आमचूर पावडर ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी चाट मसाला किंवा मग अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून घालू शकता. यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे पाऊण चमचा लाल तिखट घालणार आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत. गरम मसाल्यामुळे पराठे छान सुवासिक आणि टेस्टी होतात. यानंतर अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ आणि पाऊण चमचा रोस्टेड कसुरी मेथी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. रोस्टेड कसुरी मेथीचा फ्लेवर आलू पराठ्यांना फारच छान येतो. ह्याच्याने आलू पराठे खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच छान लागतात. हे सर्व जिन्नस असे हलक्या हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचे. एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज हे आलू पराठे तयार करून दाखवणार आहे. याला जगातील सर्वात सोपा आणि टेस्टी आलू पराठा म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण हे पराठे बनवायला अतिशय सोपे आणि चवीला अत्यंत टेस्टी लागतात. ज्यांना आलू पराठे बनवणं कठीण वाटत असेल, त्यांच्यासाठी तर ही पद्धत फारच सोपी आहे. आता या मिश्रणामध्ये मी सुरुवातीला 4 चमचे बेसन घालणार आहे. या पराठ्यांच्या मिश्रणामध्ये असं थोडंसं बेसन घातलं तर पराठे छान खमंग होतात आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतात. आता ह्याच्यामध्ये मी हे गव्हाचं पीठ घालणार आहे. सुरुवातीलाच एकदम जास्त गव्हाचं पीठ या मिश्रणामध्ये घालायचं नाहीये. उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ मळल्या जाईल त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून ह्याला मळून घेणार आहोत. आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून साजूक तूप घालणार आहे. या साजूक तुपाचा सुगंध या पराठ्यांना फारच छान येतो आणि पराठे सुद्धा ह्याच्याने खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतात. असं ह्या पराठ्यांच्या मिश्रणामध्ये साजूक तूप घालून ह्याला मळलं तर पराठे फारच सॉफ्ट बनून तयार होतात. साजूक तुपामुळे पराठ्यांची चव आणि सुगंध कित्येक पटीने वाढतो. बस तर आता हे सर्व जिन्नस असे हाताने एकत्र मळून घ्यायचे. पाण्याचा एक थेंबही न वापरता ह्याला मळून घ्यायचंय. उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच ह्याचा उंडा मळून घ्यायचा आहे. गरजेनुसार गव्हाचं पीठ घालून ह्याचा असा चपातीच्या कणकेप्रमाणे छान सॉफ्ट उंडा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, हा उंडा आपण असा एवढा सॉफ्ट मळून घेतलाय. आता ह्याला मी पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालून मळून घेणार आहे. तुम्हाला साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नसेल, तर तुम्ही साजूक तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल. पण ह्या साजूक तुपाचा फ्लेवर ह्या पराठ्यांना फारच छान येतो आणि पराठे सुद्धा खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. आलू पराठा आणि साजूक तुपाचं कॉम्बिनेशन फारच छान आहे. तर हे पहा, इथे आपला हा आलू पराठ्यांचा उंडा ह्या ठिकाणी छान मळून झालाय. ह्याच्यातील उकडलेल्या बटाट्याच्या मॉइश्चरमुळे ह्या मळलेल्या उंड्याला पाणी सुटत राहील. त्यामुळे ह्याचे आपण लगेचच पराठे लाटायला घेणार आहोत. तुम्ही जर ह्याला जरा वेळ भिजत ठेवलं, तर हा उंडा भिजून सैल होईल आणि त्यामुळे तुम्हाला ह्याचे पराठे लाटायला जमणार नाही. त्यासाठी ह्याचे पराठे लगेचच लाटून घ्यायचे.
तर पराठ्यांच्या साईजनुसार इथे मी हा उंडा तयार करून घेतला आहे. आता ह्या उंड्याची मी सुरुवातीला एक छोटीशी पोळी लाटून घेणार आहे. गव्हाचं सुकं पीठ लावून याची मी अगोदर एक छोटीशी पोळी लाटून घेणार आहे. हे आलू पराठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल आकाराचे सुद्धा बनवू शकता. पण आज मी हे आलू पराठे चौकोनी आकाराचे बनवणार आहे. हे पहा, अशी ह्याची छोटीशी पोळी लाटून घेतली की ह्या पोळीला असं थोडंसं साजूक तूप लावायचंय. हे पहा, असं या पोळीला अगदी काठोकाठ साजूक तूप लावून घ्यायचंय. असं लाटलेल्या पोळीला सगळीकडे साजूक तूप लावून घेतल्यानंतर आता ह्याच्या वरतून मी थोडंसं गव्हाचं सुकं पीठ भुरळणार आहे. याच्याने पराठे भाजताना छान टम्म फुगतात आणि पराठ्यांची पदरं मस्त सुटी होतात. हे पराठे मी चौकोनी आकाराचे तयार करणार आहे. त्यामुळे या पोळीला मी हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे. हे पहा, अशा या पोळीच्या दोन्ही बाजू फोल्ड करून घेतल्या की ह्यांच्यावर थोडंसं साजूक तूप लावायचंय आणि मग थोडंसं गव्हाचं सुकं पीठ भुरळायचंय. असं केल्याने पराठ्याचा प्रत्येक पदर भाजून सुटा होईल आणि पराठे भाजताना अगदी छान टम्म फुगतील. यानंतर हे पहा, आता ह्याच्या या दोन्ही बाजू अशा पद्धतीने एकमेकांवर फोल्ड करायच्या आहे. तर हे पहा, असा आपला हा आयताकृती आकाराचा उंडा ह्या ठिकाणी तयार झालाय. बस, तर आता ह्याला मी गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहे. ह्याला मी शक्य होईल तेवढं चौकोनी आकारामध्ये लाटण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे आपला हा आलू पराठा दिसायला छान चौकोनी दिसेल. तुम्ही हे आलू पराठे तुमच्या आवडीप्रमाणे गोल आकारामध्ये किंवा मग त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता. हे आलू पराठे बनवायला फारच सोपे आहेत आणि शिवाय खाण्यासाठी सुद्धा हे पराठे फारच छान खमंग आणि टेस्टी लागतात. या पराठ्यांच्या मिश्रणामध्ये थोडंसं बेसन घातल्याने हे पराठे खाण्यासाठी छान खमंग लागतात. हे पराठे अगदीच पातळ लाटायचे नाहीये. हे पहा, मी हा पराठा असा थोडासा जाड आणि चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलाय. हे पराठे असे थोडेसे जाड लाटले तर भाजून छान गुबगुबीत होतात. बस, तर आता लाटलेला पराठा मी ह्या तव्यावर भाजायला घालणार आहे. फुल फ्लेमवर पराठ्याची पहिली बाजू हलकीशी भाजून घ्यायची आहे. पराठ्याची पहिली बाजू हलकीशी भाजून घेतली की पराठा पलटी करायचा आहे आणि मग ह्याची दुसरी बाजू सुद्धा फुल फ्लेमवर हलकीशी भाजून घ्यायची आहे. यानंतर हे पराठे यांना आपण दोन्ही बाजूने साजूक तूप लावून भाजून घेणार आहोत. हे पराठे तुम्ही साजूक तुपाऐवजी बटर लावून सुद्धा भाजू शकता किंवा मग दोन्हींचा फ्लेवर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे पराठे तेल लावून सुद्धा भाजू शकता. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपला हा पराठा बघा कसा छान टम्म फुगलाय. पराठा लाटताना आपण ज्या पराठ्याला घड्या केल्याय आणि त्यावर थोडंसं साजूक तूप लावून गव्हाचं सुकं पीठ भुरळलंय, त्यामुळे हे पहा, हा पराठा भाजताना काय मस्त असा टम्म फुगलाय. पराठ्याच्या दोन्ही बाजूने साजूक तूप लावून आपण हा पराठा छान खमंग भाजून घेणार आहोत. हे पराठे असे दोन्ही बाजूने उलट सुलट करून छान खमंग भाजून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपण हा आलू पराठा याला दोन्ही बाजूने साजूक तूप लावून छान खमंग भाजून घेतलाय. हे पहा, फारच खमंग, सॉफ्ट आणि गुबगुबीत असा आपला हा आलू पराठा या ठिकाणी तयार झालाय. बस, तर अशाच पद्धतीने मी सगळे आलू पराठे तयार करणार आहे. बघितलं, हे आलू पराठे बनवायला किती सोपे आहेत. ना पराठे लाटताना पराठे फाटायचं टेन्शन, ना जास्त झंझट. अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे असे गुबगुबीत, सॉफ्ट आणि टेस्टी आलू पराठे अगदी सहज आणि झटपट तयार करू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हे आलू पराठे नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता. अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी आलू पराठे बनवण्याची ही फारच सोपी पद्धत आहे. अनुभव नसणाऱ्यांनाही हे आलू पराठे अगदी सहज बनवता येतील. ही आलू पराठे बनवण्याची जगातील सर्वात सोपी पद्धत आहे. फारच सॉफ्ट, गुबगुबीत आणि टेस्टी लागतात हे आलू पराठे खाण्यासाठी. हे आलू पराठे तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत खाण्यासाठी सर्व करू शकता. फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात हे आलू पराठे खाण्यासाठी. तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे सॉफ्ट गुबगुबीत आणि टेस्टी आलू पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये.
तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.